रघुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी महानंद सरस्वती की जय। आता सध्या आपल्याला 4 वेदातले 3 पूर्ण झाले। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, कंप्लीट झाले। आता आपण अथर्ववेदाची पुस्तकं ट्रान्सलेट करू। टोटल मिळून ते 5 वॉल्यूम्स आहेत। त्याच्यातला एक ऑलरेडी प्रिंटेड आहे, दुसरा कंप्लीट होऊन आज देवाच्या पुढे ठेवला आहे, तिसऱ्या वॉल्यूमवर माझं काम चालू आहे। आता अथर्ववेदामध्ये पहिले विचार केला तर वेदावरच आपण परत एकदा वाचून घेऊ। मग नंतर मला लक्षात आलं की काही मुद्दे आपल्याला अत्यंत योग्य आहेत जे आज आपण लोकांपुढे मांडू शकतो। त्याचं कारण असं झालं की MIT-ला त्या लोकांनी मला बोर्डवर घेतलं वर्ल्ड पीसच्या। त्यावेळेला त्या सगळ्या तुमच्या प्रोग्रामला उचलून धरायला मी उत्तम प्लॅन माझा ताबडतोब त्यावेळेला कराड सरांना सांगितला। तर त्यांनी लगेच सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रोफेसरशिप देतो, तर तुम्ही हे काम करू शकाल। आता त्यांची इच्छा होती की हा 10 तारखेचा मी जो प्रोग्राम इथं घेणार होतं तर ते त्यांची इच्छा होती तिकडं घ्यावं, पण काल काही फार कम्युनिकेशन झालं नाही, त्याच्यामुळे तो प्रोग्राम इथं घेतोय आणि तिकडं थोड्या वेगळ्या अंदाजाने घेईन। आता सर्वात महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला जीवनमूल्य म्हणजे वर्ल्ड पीसची त्यांची इच्छा काय, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन शाळांमध्ये शिकवावं, म्हणजे ज्याच्यामुळे हळूहळू मुलं मोठी जशी होती तसे त्यांच्यामध्ये गुण अधिक आणि दुर्गुण फार कमी। कारण आजचं वर्ल्ड वॉर वगैरे पाहिलं असं तर भांडणं आणि युद्ध आणि करप्शन आणि रेप आणि काय जे ऐकतोय ते सगळं विध्वंस वाटतं। तर आपल्याला त्याच्यातनं अशी पिढी पुढे करायची की ॲटलिस्ट त्या नातवंडांच्या मुलांना देखील आपल्या काही इजा होऊ नये किंवा एखाद्या कारण फार पॉलिटिशियन नाही एखादा कारण हीच पुढची पिढी हा म्हणतात त्याच्यातलीच काही मिनिस्टर होतील, त्यातलीच काही बिझनेसमॅन होणार आहेत, त्यातलीच काही ट्रेडर्स होतील। त्याच्यामुळे कुठेतरी बेसिक गुण हे सगळ्यांमध्ये आपण इन्कल्केट करावे म्हणजे असा माझा प्रयत्न निघून आले। आणि जर MIT-ला मिळालं तर मी तिकडच्या विद्यार्थ्यांना ह्याच प्रोग्राममध्ये मी घेणार आहे आणि ऑफकोर्स आपल्याला त्यांना सांगायचं की आम्ही तुमच्याबरोबर प्रोग्राममध्ये आहोत, तर आम्हाला तुम्ही वर्ल्ड पीसचे डेलिगेट्स म्हणून बॅचेस दिले पाहिजे। एकदा आमचा आम्ही प्रोग्राम कंप्लीट केला आहे। मग आता हा प्रोग्राम एक्झॅक्टली काय आहे तर अथर्ववेदामध्ये सुद्धा मला त्याचं लिंक सापडलं, ज्ञानदेवांच्या ग्रंथातही सापडलं आणि भगवद्गीतेतही त्याचं सापडलं। मग काय एक्झॅक्टली आहे तर अथर्ववेदामध्ये आता जे आपण करतोय त्याच्यात 8व्या मंडळात 11व्या चॅप्टरमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला जर तुम्हाला नॉर्मल लाईफ जगायचं आहे, नॉर्मल मला काही आध्यात्मिक आणि असं काही नाही, आय जस्ट वॉन्ट टू लिव्ह अ नॉर्मल लाईफ, तर त्याच्यासाठी काही बेसिक मूल्य आहेत का तर अथर्ववेदामध्ये 7 मूल्य सांगितली आपण ती बघू। पहिलं आहे ॲडहरन्स ऑफ ट्रूथ, म्हणजे कसंही करा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा। आता सत्याच्या मार्गावर चालायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं तर वाणी, सत्य भाषण आणि सत्य श्रवण हे अथर्ववेदामधनं सांगितलेले आहे। म्हणजे आपल्याला बेसिकली आता समजा मी डोळे पुढे कुठे आली आई वडील तुम्ही लहानपणी सांगायचे भांडू नका, खरं बोला, खोटं बोलू नका, पण हल्ली आई वडिलांना नाही वेळ सांगायला आणि मुलांवर या गोष्टी इम्बाईब होत नाही, म्हणजे ठसल्या गेल्या पाहिजे। किती ठसलं जे म्हणतो ते करायला
वातावरण घरचंही तसंच पाहिजे, शाळेतही वातावरण तसं पाहिजे, समाजात तसं पाहिजे. पण असो, आपण आता सध्या गुण कोणते, मग मी MITच्या ग्रुपला आणि आपल्याकडच्या ग्रुपला सांगणार आहे की प्रत्येक गुण तेवढा 20-25 गुण मी सांगणार आहे. तर प्रत्येक 1 महिन्याला 1 गुण आत्मसात करायचा प्रयत्न करा. जो आता आपण सुरुवात करणार, आता सर्वात आपण सुरुवात केली ॲडहेरन्स ऑफ ट्रूथ. तर महिनाभर आपण सगळ्यांनी, तुम्ही, मी आणि जर MITला बोलले तर तिथे पण सगळ्यांनी आपण 1 महिनाभर, कारण काही काही होते शक्य तेवढं खोटं बोलायचं नाही. अगदीच तुम्हाला बोलायची जरूर वाटली तर त्यापेक्षा बोलू नका. 1 महिनाभर आपण हे प्रयत्न करायचे की मी सत्य बोले. अगदी बाहेर जाताना सुद्धा तुम्ही जर म्हटलं जरी जाता का तुम्हाला वेळ नाही, मी वेळ नाही का म्हणजे वेळ माझ्याकडे आहे, मग कशाला म्हणजे वेळ नाही, मग मी काय म्हणेन, पण नक्की येऊन जाईन, माझा प्रयत्न करेन, वेळ भेटताच मी येईन. पॉझिटिव्ह ठेवा, निगेटिव्ह काहीही त्याच्यात घेऊ नका. खोटं बोलावं लागलं सगळी तर बोलू नका. पण हा आध्यात्मिक गुण आहे, त्याच्यामुळे यू नेव्हर नो. 1 महिनाभर जर तुम्ही ती तपश्चर्या किंवा व्रत म्हणून केलं, जसं आपण उपास करतो, दर गुरुवारी मी उपास करणार वॉटेवर, तर आपण एक पण घेतो आणि शक्य तेवढा हा पण घेतलेली गोष्ट माझ्या गुरुदेवराच्या की त्या तुम्हाला परत परत येऊन तुम्हाला त्याची आठवण देतात, तुमच्याकडून जर बदल होत असेल तर आपण त्याचा प्रयत्न करायचा. आता आज आपण फक्त गुणांची नावं घेतो, अजून आपण ठरवलं नाही कोणता गुण आपण करायचा आहे प्रॅक्टिस 1 महिना. पण एक उदाहरण देते. पहिला आहे ॲडहेरन्स ऑफ ट्रूथ. ते फॉर नॉर्मल लाईफ, आध्यात्मिक नाही, तुमच्या घरामध्ये नॉर्मल लाईफ. पण तुम्ही जर बोलायचं ठरवलं तर घरातल्या 4 सगळ्या जणांना सांगायचं की आपण सगळेजणच 1 महिनाभर खरं बोलायचा प्रयत्न करायचा, खरं ऐकायचं आणि खरं बोलायचं. 1 महिनाभर करू. नाही जमलं, डोंट टेन्शन, कोणी तुम्हाला रागवणार नाही, कोणी परीक्षा घेत नाही, त्रास देणार नाही. फक्त तुम्ही का बोललात आणि त्याच्या ऐवजी तुम्ही दुसरं काय बोलू शकला असता, हा तुम्ही विचार करायचा आणि मेंटेन अ डायरी इफ पॉसिबल. दुसरा गुण आहे फॉरगिव्हनेस, क्षमा करायला शिका. अगदी घरच्या घरात देखील तुम्हाला वाटतं त्याची गरज नाही, तेव्हा माझ्या वडिलांनी राबवलेलं होतं मला, मी अजून विसरलेली नाही. तू मारलं होतं बाबाला, मी अजून विसरलेली नाही. तर शक्य तेवढं आपल्याकडं आपण आता पहिल्या महिन्यात जर आपण ट्रूथफुलनेस घेतला तर दुसऱ्या महिन्यामध्ये हा गुण आपण आत्मसात करायचा प्रयत्न करायचा. एकदम ग्राउंड नाही करायचं, पण आपण क्षमा करायला शिकायचं. व काही जुनी असतील आपल्या मनामध्ये भाडी बसलेल्या असतील, ठरवायचं तुम्ही या महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टींना मी क्षमा करून टाकणार. जाऊन अगदी बोलायचं त्याची जरूर मी तुम्हाला क्षमा केलं, नाहीतर त्या म्हणे मी कुठे मागितली क्षमा तुझी, तू कशाला द्यायला लागली. तुमच्या मनातलं काढून टाका आणि प्रत्येक गुण आत्मसात केल्यानंतर महिन्या अखेरला त्याचा तुम्हाला फायदा काय झालाय हा सुद्धा विचार करा. शांत वाटतं का, विसरू वाटतं का, BP कमी झालं का, व्हॉटेव्हर तुमचं तुम्ही चेक करा. पण एक सेकंड गुण आहे तो फॉरगिव्हनेसचा आहे आणि सहजपणे आपण करता आलं पाहिजे. आता कोणी बाई उशीर आली, आल्या तिला काय तुला कळते का, लवकर येता येते तेव्हा जायचंच माहिती का, सुरूच करतो आपण पट्टी. तर ती आपण प्रश्न करायचं काय गरज आपण का एवढंच. आपण म्हणतो इशारा काफी आहे. आपण प्रयत्न करायचा, न रागवता सांगितलं तर
ज्याला डोकं आहे, तुम्ही सगळ्यांना सांगायचं, त्याला राग यायचं कारण नाही. आता जर आला तर ठराव मग तिसरं आहे कंट्रोल ऑफ सेन्स ऑर्गन्स. आता हा आपल्याला कशामध्ये आपण वापरता येईल? मी माझ्यासाठी सांगते, मला गोड खायला आवडतं, डायबिटीज आहे. मग आता मला एवढं करायचं की महिनाभर मी गोड खाणार नाही. आवडच आहे पण प्रयत्न करायचा, 1 महिनाभर गोड खायचं नाही. किंवा दुसरं कोणतंही मला, किंवा अंथरुणात जाग आली, डोळे उघडले की बाहेर अभ्यासाला उठायचं. परत अंथरुणात जायचं नाही, कारण मी प्रयत्न करते 4 दिवस उन्हाळी तेव्हा झोपते. हल्ली 3-4 दिवस गेले, मी 4ला जागायला तो अंगठ्यातून बाहेर उठले, आजही उठले. सांगायचं तात्पर्य आपण प्रयत्न करू, कोणी तुमच्या मानगुटीवर बसलेलं नाही. पण केल्यानंतर त्या महिनाभर केलेल्याचा तुम्हाला काय फायदा झाला आहे? किंवा साधी गोष्ट, रोज प्रार्थना करायची एका कोणत्या तरी देवाची, तुम्हाला ज्या देव आवडतो त्याची एकदाच दिवसभरात एकदा त्याची प्रार्थना करायची. किंवा एखाद्या मंदिराला रोज 30 दिवस जायचं. Decide on your own. I am not going to interfere about your decisions. I am just going to give you an idea how to deal with all these things in order to develop a sound personality in us. पुढे आपल्याला चटकीने कळलं. आता मी खोटं बोलत, खरंच बोलली महिनाभर, 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, 10 वर्षानंतर समजा माझ्या मुखात खोटं गेलं की मला हा महिना आठवेल. आपण एक प्रयत्न केला होता, एकदा साधलं होतं. इट इज नॉट दॅट डिफिकल्ट. हे सुरू करता येईल आपल्याला. हे झालं कंट्रोल ऑफ सेन्स ऑर्गन्स. मग चौथं कंपॅशन फॉर बीइंग्स. आता कुत्रं आहे, कुठेतरी बिचार खायला मिळालं नसेल, पोटात गेले, हाडं दिसत आहेत, कोपऱ्यात कुठेतरी बसले, आपल्याला बघितलं काय करते घरे, आता महिनाभर मी काय म्हणणार आहे, आणि बिचाऱ्याला त्याला खायला नाही दिसत. नुसतं म्हणा, नुसती म्हणा, तुमच्या मनातली दया बाहेर मॅनिफेस्ट होईल. कोणीतरी त्यावेळेला येईल, त्याला खायला देईल, जर तुम्ही थांबत नसाल तर. नाही तर तुमच्या मनात येईल, आपण जाऊन त्याला काहीतरी खायला द्या. दया 1 महिन्याभर ट्राय करा. आता आपण काय कसं, आपण कुणी आले की भीक मागायला आले की आपण पाहिजे म्हणून पुढे जा आपण तू जाऊ दे, खायलाच मागतात ना. एक आपल्याकडे चहा द्या, ते 10 रुपये द्या, 15 द्या, जास्त जमतं देऊ पाहूया. पण 1 महिनाभर मी दयेने वागणार सगळ्यांशी. कोणताही गुण तुम्ही आत्मसात करा. हा अथर्ववेदामधला आहे. त्याच्यानंतर 5वं परत त्यांनी ट्रुथफुलनेस घेतलेला आहे. तर एक सत्याचं आहे, म्हणजे परमेश्वरीय सत्याबद्दल जागरूक राहणं आहे, आणि एक आपल्या नॉर्मल बोलण्यातल्या सत्याबद्दल. हा परमेश्वर आहे. कोणी जर म्हटलं महिनाभर, किती तुम्हाला वाटलं नाही जरी ते, तरी मी महिनाभर म्हणणार आहे देवा, 1 महिनाभर म्हणून तर बाबा नसेल असे कोण तुझी परीक्षा घेत आहे. तूच म्हणायचं ते गणपतीकडे हो, मी गृहीत धरतो बरं, तू इथं आहेस म्हणून महिनाभर. हां, त्याच्यात दाखवायचं तू आहेस म्हणून. व्हॉट एव्हर यू वॉन्ट, यूज युअर लँग्वेज, यूज युअर फ्रेंडशिप, यूज व्हॉट एव्हर यू वॉन्ट, but try and assimilate or imbibe that particular quality in you. तो गुण तुम्ही तुमच्यामध्ये उतरवायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतरचा आहे प्रोक्युअर नॉलेज. ज्ञान संपादन करायच्या मागे लागायचं. अगदी थोड्या प्रमाणात असते. थोडंसं कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगायला जात आहे, आता नाही वेळ, मला कंटाळतो नाही, कशाबद्दल बोलतो, काहीतरी न्यूमरॉलॉजी 5 मिनिटं, त्याला काय वेळ लागतोय, 5
समजूच नका. मी प्रत्येक क्षणात ज्ञान कुठेही मला सापडेल तिथून मी पिकअप करण्याचा प्रयत्न करणार आहे. 1 महिनाभर मनाला शिस्त लावा. कोणीतरी सांगते, अहो तुम्हाला माहिती का कोशिंबिरी कशी करायची? नाही मला माहिती. सांगता का? हो सांगते. काही नाही, सोपं आहे हो. हो पण सांगा. आता बोलात ना, सांगा. आपल्याला खूप जणी आमच्याकडे खाली 75 सिनियर सिटीजन बसतात. सगळ्यांनी रोज एक दुसऱ्याला डिशेस सांगत असतात. मी कधी स्वयंपाक करत जातच नाही करायला, पण मी रोज ऐकून नाही. कारण ते इतक्या प्रेमाने सांगत असतात. मला माहितीये का सोपं आहे एवढा, हे भिजवायचं, ते भिजवायचं, ते घालायचं. हो काय हो, किंवा आज भाजी फार स्वस्त आली बरं का, पालक फार स्वस्त आहे, कोणाला जायचं जाऊन त्यांची दे आर सो इनोसेंट अबाउट द होल इव्हनिंग. त्यांचे गप्पा मोठ्या गोड असतात प्रत्येक जणांच्या. मग मी ते ऐकत असते. माझा मजेत जातो वेळ. पण मी काही स्वयंपाक करत नाही, काही नाही, पण ऐकायला काय झालं. ज्ञानी मला आमच्या आश्रमामध्ये शिऱ्यावर झाकण ठेवायचं नाही हे सांगितलं होतं. पाणी सुटतं आणि घराचं बेचवलं. छोटी गोष्ट असते. कोथिंबीर चिरल्यानंतर धुवायची, ती गाळण्यात टाकून ठेवायची. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या आपण शिकून घेतो. आता त्याच्यानंतर प्रोक्युअर नॉलेज आणि 7वं आहे पेनिन्स. कोणत्याही प्रकारची थोडी का होणार साधना, तपश्चर्या किंवा ते आपण प्रायश्चित नको म्हणायला. पेनिन्स म्हणजे प्रायश्चित नको घ्यायला. आपण ऑस्टेरिटी म्हणू शकतो. एक 5 मिनिटं मी त्यांना बस रोज 30 days बघू तर बघू काही त्याच्यात तुम्हाला मिळतंय का नाही. हे झालं नॉर्मल लाईफसाठी त्यांनी दिलेले गुण. आता त्याच्या पुढचं त्यांनी सांगितलेलं आहे, जे आध्यात्मिक दृष्ट्या तुम्हाला जर डेव्हलप व्हायचं असेल तर काय तुम्हाला कोणते नॉर्मल व्हॅल्यूज तुम्ही फॉलो करायचे. आध्यात्मिक जीवन जगायचं असेल तर सर्वात पहिले हिअरिंग, श्रवण करा. काय कशाचं करायचं. आता मी वेदांवर अभ्यास करते, तर वेदांच्यावर कोणी युट्यूबवर वगैरे बोलतंय का, आपण ऐकून तर ऐकू. किंवा तुम्हाला वाटते कधी भागवतावर बोलते का, किंवा कोणी अजून एकनाथांवर बोलतंय का, ज्ञानेश्वरीवर बोलतंय का. ऐकायला काय जाते. 20 मिनिटं, 15 मिनिटं, 10 मिनिटं ऐका रोज, महिनाभर. कोणत्याही एका नियमाला आत्मसात करा. सगळे मी म्हणत नाहीये तुम्हाला करायला. एक कोणताही गुण आपल्यामध्ये आत्मसात करायचा. हिअरिंग. दुसरं आहे प्रॅक्टिस. आता प्रॅक्टिस म्हणजे असाही गोष्ट. आताच मी रुपालीशी बोलले, मी त्यांची मुली किती ती स्लिम झाली. एवढं कशी झाली तर 10,000 पावलं रोज चालली. आता 10,000 पावलं मी 2,000 करतीये, पण मला हळूहळू 2,000चं 3,000 करायला हरकत नाही आणि 3 ते 4 पर्यंत करायला हरकत नाही. एक उदाहरण देते, पण मग ते मी प्रॅक्टिस केली पाहिजे. नुसतं कानाने ऐकलं, 2 आहेत इकडनं ऐकलं आणि इकडनं गेलं असं नका. काहीतरी करून बघा. समजा तुम्हाला वाटतं तुमच्या हातची पोळी चांगली व्हावी, बघा कोणी शिकवतो का आणि करून बघा. प्रॅक्टिस करणं जरुरी. तिसरा गुण काय. आध्यात्मिक जीवनात तुमची प्रगती करून घ्यायला तिसरा गुण काय. डिस्क्रिमिनेटिंग पॉवर फॉर राईट. रॉंग अँड राईट 2 गोष्टी तुमच्या पुढे आल्या की ह्यातलं राईट काय आहे हे तुम्हाला जाणता आलं पाहिजे. मग कसं जाणता येईल. एक लहानसं उदाहरण देते. तुम्ही जर घरातले कपड्याच्या मैत्रिणीकडे जर काही छान वस्तू हळूच घ्यावंसं वाटतं
हळू घ्यावीशी वाटली, चोरांशी वाटली. एक मन आपलं त्या क्षणी येतं शांत, नको ग, काय वाटेल तिला. हा आवाज परमेश्वराचा आहे. तुम्हाला चुकीचं काम करताना जर अंतरेचा आवाज आला तर तो परमेश्वराचा समजायचा. ऐकू तर आले मला, नको ग, कॉपी करतोय, परीक्षा आहे, मनात आलं, नको ग, सोडून द्यायचं. आलं नाही तर करा, कारण जर चुकीचं असेल तर आवाज आपल्याला थांबवतो आणि खरी गरज असेल तोही मदत करतो. So don't worry, listen to the inner voice. But once you listen to it, obey it. जितकं तुम्ही आता आपल्याला छोटे छोटे सजेशन देवाचे आलेले ऐकायला लावाल, तितका पुढे तो तुम्हाला हाताशी कार्यासाठी घेतो. मी बाहेर जाताना कुठे गेली, मला ऑरेंज घालायला, मला एखाद्या दिवशी पडलं ऑरेंज नको घालू का, आज ऑरेंज घाल, आलं की मी न चुकता घालते. ऐकते मी, पण आज मला हा रंग हवा नाही. सांगायचं कारण ऐकायला शिका, कारण सजेशन येतं. तुमचं जर चुकत असेल किंवा तुम्हाला काहीतरी चांगल्या सजेशननी फायदा होणार असेल, उदाहरणार्थ आता रात्री 7 वाजले, तुम्ही खाली जाऊन पटकन सामान घेतले आणि आतून आवाज आला, आता नको जाऊ, रात्र झाली आहे, आता युअर ऑलमोस्ट 80, जाऊ नको म्हटलं जर, किंवा समजा जर मुलगा म्हटलं, आई आता कुठे चालली, रात्र 80-81 घरी, ऐकून घ्या, ऐकायला शिका. कारण उगीच तिसरा आवाज मध्ये येत नाही. जगामध्ये फक्त भक्त आणि देव दोघच असतात. बाकी सगळी जी कोणी ती माध्यम वापरली जात आहेत त्यांच्यावर तुम्हाला लक्ष देता. जर म्हणले समोरचे की अहो नका जाऊ, आता कुठे जाता, अंधारात कुठेतरी, समजा देवाने सांगितलं आणि गप्प बसलं. कारण तुमच्या देवाशिवाय तुमच्या आजूबाजूला सजेस्ट करणारा दुसरा कोणीही नाही. फक्त भक्त आणि देव पूर्ण जगात व्यापलेले असतात. देव कोणाच्याही रूपाने तुम्हाला गाईड करतो. एकदा तुम्हाला कळलं की तुमचा आतला आवाज सांगतोय. कृष्ण अर्जुनाचं आपण उदाहरण घेतलं, युद्ध करायचं नव्हतं अर्जुनाला, पण जोपर्यंत कृष्ण म्हणत नव्हता जा, हा जात नव्हता युद्ध तुम्ही करता. आणि कृष्ण म्हणे ना, नाहीतर राजा होता, प्रिन्स होता, निघून जाऊ शकला असता. पण त्याच्या आतलं मन त्याला सांगत होतं जायचं नाही. आणि तेच पुढचं कृष्ण सांगत होतं, जायचं. युद्ध सोडून जाऊ नको, दे विल ओनली किल यू. ते तुला असे समजणार नाही दुर्योधन वगैरे की हा चांगल्या मनाचा आहे म्हणून युद्ध सोडलंय, हा घाबरला, त्याला मार. याच्यामुळे लक्षात ठेवा, एकदा तुम्ही परमेश्वरावर अवलंबून राहायला लागला, त्याच्याशी दोस्ती करा की मला कुठेही मध्ये मार्गदर्शन करायला येत जा. तर मला काय माहिती पुढे गेले की बाहेर आहे. आता काल कुणीतरी मला रिक्षा घेऊन येणार होती कामवाली, तेवढ्यात करू म्हणला का सुनबाई म्हणली की अगं आज बंद आहे, भारत बंद, काहीतरी तर रिक्षा मिळणार नाही. थोडा आपण तेव्हा आता काय आली तेवढ्यात बाय रिक्षा. सांगण्याचं तात्पर्य, you when you are a devotee, anybody around you can become a messenger of God for you.
सांगितलं तर एकदम शाळेत असं नाही करायचं. बघ तर, ऐकून तर बघ, 10 मिनिटांनी बाहेर पड, पण तेवढ्या वेळापुरतं का होईना, थोडंसं का होईना ऐकायचं. डिस्क्रिमिनेटिंग पॉवरफुल आहे. चौथं, विचार करा. विचार करायला शिका. काहीही मनात आलं आणि बोलून टाकले कोणाला तरी. Have you thought about it? Are you sure you want to say these things to her or to him? Are you sure you want to do these things? हे करायचे तर तुमच्या मनामध्ये थोडा विचार करा. आणि तुम्हाला जर वाटलं की नाही, I don't need to be that bad, मला इतकं कडू बोलायची जरूर नाही, नुसतं बोलायची जरूर नाही, तर कोणी आले या आनंद या, नुसत्या दोन्ही समोरच्या माणसाला दुःख पोहोचलं. कसं येतं झालं? यू गो टू अ सभ्य डिग्निफाईड क्लास, त्याला आपण वैदिक लिटरेचरची म्हणतो, वैदिक टाइम्सची. सुंदर पाहिजे भाषा, तुमची मनमोहक भाषा पाहिजे. कोणाशीही तुम्ही बोला. मला प्रवीण म्हणून नागपूरला गेला अमेरिकेला, तो मला म्हणला ताई तुमच्याकडे नुसतं आलं की तुम्ही लगेच पहिली गोष्ट, अरे वा, मलाही माहित नव्हतं मी हे म्हणते, पण त्यांच्या लक्षात म्हणजे कोणती गोष्ट मॅटर करते. कारण वाणी म्हणजे अग्निदेवाची कृपा, सरस्वतीचं वरदान मिळतं. तुम्हाला जर वाणी वाक् जमला तर जग तुम्ही रूल करता. उत्कृष्ट वक्ते बनलं. पण इतकं सुंदर प्रवचन देता आणि घरी गेली कोणी पण नॉनसेन्स, शट अप, जस्ट गेट आउट, असं काहीतरी बोलणार आहात का तुम्ही? करू नका. कारण वरदाने बोलता येणं, ज्याला बोलता येत नाही त्याला विचारा काय महत्व आहे बोलण्याचं. तुम्हाला बोलता येते ना, मग गोड बोलायला शिका. कोणी असू दे, अगदी रिक्षेवाला असू दे, अंत म्हणे नाही नाही जाने का, अरे क्या बात, चलते अच्छा लगे 2 मिनट, अच्छा बैठो. हो, मी तिकीट घ्यायला गेले ते रेल्वे स्टेशनला, ते खिडकीला जास्त अर्धा तास जा. खिडकीला गेल्यानंतर म्हणला समजा मी आता लंच टाईम होऊन बंद केलं तर मला वाटलं तर आज पण एवढंच म्हणतात मला 2 मिनिटात मला तिकीट गेल्या, मग खिडकी बंद. बोला, वाणी ते वरदाने मोठमोठे युद्ध थांबवू शकतात. उत्कृष्ट बोलता आलं पाहिजे. एकदा कोण आपला आर्मी डिफेन्स मधला माणूस पाकिस्तानला अडकला, त्या लोकांनी परत पाठवलं. आता पाठवलंय ना, ते घेऊन पाठवलं, कशाने पाठवलं ते विचार सुद्धा पाठवलंय ना. आपल्याकडच्या लोकांनी, न्यूजपेपरवाल्या लोकांनी कसं म्हणावं? They took the first step towards friendship, or they have taken the first step to show that we can be friends. नाही, त्यांचा पडदा फाटला, त्यांचा बुखा फाटला, त्यांची कडी पातळ झाली. म्हणजे का तुम्ही मी फोन केला सकाळच्या लोकांना त्या रात्री, you will stop this nonsense. आता ते काय, ते मराठीमध्ये जाऊन काय मारलंय लोकांना, त्याच्यापेक्षा अरे मित्र, आम्ही मित्र बनून तुझे जर केलं तर, किंवा आम्ही महाराज शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही जर बोलता आले तुम्हाला करा ना. देर आर वेज. आता त्यांनी दिलंय थिंकिंग करायचं, कॉन्टेम्प्लेशन, मेडिटेशन करायचं. तर महत्वाक्याची आहे, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसि.
हे काही काही वाक्य आहे. याच्यावर तुम्ही ध्यान करा आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा की काय सांगताय, काय सांगताय. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. अरे तू जर म्हणली स्वतःला तू ब्रह्म आहे म्हणणार, तुम्ही म्हणणार मी जर म्हणले मी ब्रह्म आहे तर समोरचं कोणी म्हणेल लोक फिरले यावायचे पाठवायचे जेव्हा हॉस्पिटलमध्ये पाठवले. अरे हो, पण तुम्हाला माहिती आहे का माझ्यातला प्रोनाउन एलिमेंट आय हा ब्रह्म आहे आणि माझ्यातला मॅटर एलिमेंट राधिका, इथे फॉर्म नाव आहे, ती माया आहे. म्हणून ते अहम ब्रह्मास्मी हे राईट वाक्य आहे. फक्त तुम्ही त्याच्यावर आत्मसात करून बघा तुम्हाला कळतंय का. तुमच्यातला प्रोनाउन एलिमेंट जो आहे ज्याच्या प्रकाशात नाउन एलिमेंट यावं लागतो. आता समजा कोणीतरी आलं सांगितलं अहो मोठं पार्सल आले इथे राधिकानंदसाठी, कोण येते तर राधिकानंद. मी म्हणेन अहो मी आहे. मी म्हणल्याशिवाय समोर बसलेली मी दिसत असून त्यांना माहिती नाही तुम्ही राधिकानंद आहात. तो प्रोनाउन एलिमेंट तुमच्यामधला ब्रह्म एलिमेंट. हे वाक्य अहम ब्रह्मास्मी ही माहिती पाहिजे आपल्याला. तर अशी जी वाक्य त्याच्यावर तुम्ही ध्यान करा. महावाक्य 6वा गुण डिटॅचमेंट, डिस्पॅशन. आमच्या गुरुदेव वाक्यात फार सुंदर सांगतात, उपास मुद्दाम करू नका आणि घडला तर रडू नका. आज आपला उपासाचा दिवस होता पण आपण सगळ्यांनी केक खाल्ला. मी पण खाल्ला. आज आनंदाचा आपण क्षण घेतला. काही हरकत नाही, याच्याने काही देव नाराज होणार नाहीये. ट्रस्ट मी ऑन दिस. पण तुम्ही न खाता म्हणायचं सगळं संपलं ग, मला एक पीस नाही मिळालं, ते दुःखदायक. ते नका. घडला तर रडू नका, मुद्दाम करू नका. केवढं सोपं शास्त्र केलंय गुरुदेवाने, फार सोपं केलं. आणि लास्ट आहे साक्षात्कार. आणि जग आपला ध्येयच पाहिजे की माझ्या आयुष्यात मला साक्षात्कार घडला पाहिजे. साक्षात्कार घडला पाहिजे. मला देव एकदा तरी भेटला पाहिजे. मी माझ्या बाबांना सांगायचे, बाबा वर जायची घाई करायची नाही, देवाला सांगा तुझ्या जगात तुझ्या मर्जीने आलोय, मी जायच्या अगोदर तुझं दर्शन मला एकदा दिलं पाहिजे. आय रिफ्यूज टू गो विदाउट दॅट. कारण आपण म्हटलं होतं का मला पाठवा, त्यांनी पाठवलं आणि आपण सगळं सहन केलं. 25 वर्ष लग्न करून सहन केलं. तर त्याचं काम आहे, मला दर्शन दिलं पाहिजे. आता हे झालं आध्यात्मिक जीवन. आता ऋषींनी स्वतः बदललेले आहे. त्यांनी अथर्वणाच्या त्यांनी सांगितले मी काय केलं. म्हणजे आध्यात्मिक होतं, काय नॉर्मल मटेरियल जगातले व्हॅल्यूज होते, मी माझे व्हॅल्यूज मी निर्माण केले. कोणते ते व्हॅल्यूज? डिव्होशन टू गॉड. सोपं केले ते. परमेश्वरावरची भक्ती, डिव्होशन टू गुरु, गुरु प्रतिभा, गुरु प्रतिभा, रिस्पेक्ट द मॉडल अँड वर्शिप द डिवाइन. रिस्पेक्ट द मॉडल. एखादा सज्जन माणूस आहे, देवाचं कार्य करतो, त्याला आदर द्या, आदर करा त्याचा. त्याला की लगेच मी पायथ्याची धूप तीर्थ प्या असं म्हणत नाही. पण respect him because he is trying to uphold good values in the world. He is trying to uphold it. तुमच्या सगळ्यांत पुढे 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 आणून टाकतोय. हे गुण चांगले, ते गुण चांगले. तर त्याची टिंगल तरी करू नका, आदर करा. आणि दिवाळीचं मंदिरात गेल्यानंतर देवाला अभिषेक करा, काय करायचे करा प्रेमाने. डिव्होशन टू गॉड, डिव्होशन टू गुरु. नॉर्मल माणसाच्या हा ऋषी म्हणतात मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम केलं,
मातेवर खूप प्रेम केलं, माझ्या पत्नीवर किंवा पतीवर जसा जोडीदार, माझ्या मुलांवर मी खूप प्रेम केलं. मग हे गुण नॉर्मल आहे, हे करता येतात आपल्याला. आपण ठरवायचे 1 महिनाभर मी माझ्या मुलाला दाखवणार नाही, बघू तर तो किती अडदांडपणा करतो. 1 महिनाभर अगदी इतका राखायचा नको करू रे, करून तर बघा काय आपल्याला माहिती, त्यातलं काय फायदे काय होतील माहित नाही. आणि 7वं त्यांनी दिलंय प्युअर बिहेवियर. भाऊ बहिणींबद्दलही त्यांनी दिलंय प्रेमाने भाऊ. हे एवढे झाले. आता 8व्या वेदामध्ये स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट तुम्हाला जर करून घ्यायची तर 2 व्हॉल्यूम्स, हा पहिल्या एका व्हॉल्यूममध्ये, दुसऱ्या व्हॉल्यूममध्ये हा मेसेज होता. आणि फार सुंदर दिले जे आपण सगळे लागू करू शकतो आयुष्यात. सर्वात पहिले काय बरं का, डुईंग व्हेरियस गुड डीड्स, चांगली कामं करत राहा. सर्वात थोडक्यात सांगायचं, चांगली नोकरी घ्या, प्रामाणिकपणे नोकरी करत राहा. प्रामाणिकपणे नोकरी करत राहा. तिथं शक्य म्हणजे नको, तिथं खोटं काहीतरी अंडर द टेबल ओव्हर द टेबल ते करू नका. जमेल तितकं प्रामाणिकपणे तुमची नोकरी करा. दुसरं, सर्च युअर ओन पाथ ऑफ अटेनिंग गॉड. तुम्ही तुमचं ठरवा, तुम्ही देवाशी कसं तुम्ही देवाची कशी आपण नाती जोडायची. त्याला मित्र म्हणा, त्याला सखा म्हणा, त्याला आई म्हणा, त्याला वडील म्हणा, त्याला दैवी कुणीतरी म्हणा, तुम्हाला काय जी वाटेल ते तुम्ही करा. पण एकाशी तरी त्या वरच्या सगळ्यांमध्ये आहे, एकाची तरी दोस्ती करा. खाली आपल्या 8-10 मित्रमैत्रिणी आहेत, वरच्याकडे गेल्यानंतर एक तरी नको का? नाही तर वर जाऊन आपण म्हणून मी कुठे आलोय, स्वर्ग कुठे, नरक कुठे, मला काही माहिती नाही. कोणीतरी म्हणेल अरे हे माझ्या बरोबर मी आहे तसं. एकाशी दोस्ती करा, तुमच्या पद्धतीने करा. तुम्हाला वाटतं त्याला चॉकलेट द्या, तुम्हाला वाटतं त्याच्याशी झोपताना त्याच्याजवळ त्याला जवळ घेऊन खुशीत घेऊन झोपा. आय लीव इट टू यू, बट हॅव वन गॉड whom you will make your own friend in your own ways and truly love that one. To Bhagavati asू दे, to Vishnu asू दे, to Shankar asू दे, Hanuman asू दे, whatever. Showing light to others. केव्हाही तुम्हाला संधी मिळाली तर दुसऱ्याला करेक्ट मार्गदर्शन करा, खोटं करू नका. मध्ये मला माझ्या भावाने सांगितलं होतं, IS2 मोठा खोडकर होता म्हणे. ते चर्चगेट जवळ IS2 उभा होता. कोणीतरी त्याला पत्ता विचारला तर ते इकडनं सरळ जा म्हणायचे, घेतो म्हणा इकडे जा. आणि तेवढी खोडी होती ती, त्याच्यात काही दुष्टपणा नव्हता. पण तुम्ही एक संधीच पोगली दुसऱ्याला प्रकाश दाखवण्याची. किती जण विचारणार आहेत तुम्हाला? आठवड्यात एखादा, महिन्यात एखादा. आता मित्र आहे की त्याला असं मारणारे बघ तुम्हाला नाही नको. सत्य मार्ग दाखवायचा प्रयत्न करा, जमेल तिथे. शोईंग लाईट टू अदर्स. चौथं, मेक युअरसेल्फ काइंड अँड लव्हिंग. मी खूप वेळा सांगते, आमच्या घरातल्या लोकांवर तुम्ही प्रेम करायची जरूर नाही, पण काइंडनेस आमच्याशी प्रेमाने नॉर्मल नव्हतं. आमची मुद्दाम धक्का दिला, काय मध्ये मध्ये करता कसं तिकडे. आमच्याकडे कामाची माझी बाई होती, मन चांगलं होतं, बोललं कसं कुठे राहता बस तिकडे तर पुसल्या मी पडा परत. छान पाहिजे, जेस्चर छान पाहिजे, प्रेमाने कधी हात धरून
तिथपर्यंत येता आलं पाहिजे. काय ते मे हॅव देअर वीकनेसेस, पण आपण ह्याला जाणार आहोत, त्या वयाला आपण जाणार आहोत. तर आपण सुद्धा काइंड अँड लव्हिंग पाहिजे. कोणाबद्दल लहान मुले हट्ट करते, रडते, काय झालं, काय रडतोय, देव कथो पडते. तुम्ही काइंड अँड लव्हिंग राहा महिनाभर, एक महिना ट्राय करा. 6वं, अपग्रेड युअरसेल्फ टू अटेन गॉड. काहीतरी आपल्यामध्ये पुण्य तरी साठवा, गुण तरी वाढवा. एकच डोक्यात ठेवा की मला परमेश्वर प्राप्ती पाहिजे, मी काय करू. अगदी पुष्कळदा एक घरामध्ये एक श्रीमंत मुलगा असतो तर त्याचा भाऊ गरीब असतो. आता ह्या जगात सगळ्यांना जो मोठं आपल्याला काहीतरी देतो नाव मिळवायला, त्याच्याऐवजी फक्त आपल्या भावाला बॅकयार्ड मधल्या गरीबाला मदत केली तर तुमचं तुम्हाला बसल्या ठिकाणी पुण्य प्राप्त होतं. वडिलांवर ओरडायचं आणि कळते की तुम्ही काय बोलताय ते या वयात, आणि ऑफिस जर बॉस म्हणते येस सर बोलते नाही. तुमच्या घरी तुम्हाला पुण्य मिळतंय. जस्ट बी काइंड टू दी ओल्ड मॅन, ओल्ड लेडी, your servant, your children. Be kind, loving. तुम्हाला पुण्य बसल्या ठिकाणी. आणि 6वं आहे, इन स्टेट ऑफ समाधी टेक युअर सेटल सोल टू गॉड. ध्यानात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ध्यानामध्ये बाकीचे किती प्रश्न आले तरी मी माझ्या परमेश्वराशी एकरूप व्हायचा प्रयत्न कधी करेल, मानसपूजेने करते. ध्यानाला बसल्यानंतर मानसपूजा करा. मी देवाच्या चरणात फूल पाहिलं, मग त्याच्यावर कुंकू आणि अक्षता टाकल्या, गुरुच्या गळ्यात हार घातला, गुरुच्या हाताला हात बांधला, वॉटेवर करून बघा. मनानी मनानी मनानी, प्रॅक्टिकल नको बाय, मनानी करा आणि मग मला सांगा काय आपल्यामध्ये फरक. तर आता हा मी घेणार आहे ॲज अ वर्कशॉप फॉर स्टुडंट्स ॲट MIT, for professors today, so that after 10 years when they enter into politics or business world or teachers world, they have some idea of these values. कसं वाटतंय? चांगला आहे विषय. आई वडिलांना वगैरे आवडण्यासारखी गोष्ट आहे. व्हेरी हा घेणारे बघू ते केव्हा बोलवतील तेव्हा. आता ही आहे ज्ञानेश्वरी. आता आपली नवीन भेट आलेली आहे. याच्यामध्ये 16व्या अध्यायात नंतर तुम्ही बघा तुम्हाला जर तेव्हा 16व्या अध्यायात 16व्या अध्यायामध्ये ज्ञानदेवानी पण आपल्याला काही गुण सांगितले. कोणत्या गुणांवर तुम्हाला मात करायची आणि कोणते गुण आत्मसात करायचे. तर जे आत्मसात करायचे ते आहे अहिंसा, सत्य, क्रोध विमुक्त. अहिंसा, सत्य, मग क्रोध विमुक्त, शांती, अनिंदक. जरा पाठ भेटली मैत्रिणी, माहिती नाही मला सांग, ओळखते समोर आली की तिला कशी काय आणि पाठ वेळी मी सांगते कशी येते. हिपोक्रेसी नको आपल्याला. निंदा अजिबात नाही करायची. महिनाभर ठरवा मी कुणाचीही निंदा करणार नाही. अगदी नणंद असू दे, सासू असू दे, दीर असू दे, कोणी असू दे, निंदा करणार नाही. आई तू पाहिली का तिला, तिची कशी चेहरी होते, कोण होती, अगं ती बाजूची, तिची ती मुलगी, दोघी तशाच. नका, कारण तुमच्या हातून न कळत कर्म घडतंय आणि कर्माचा कायदाच आहे ते, त्याचं फळ तुम्हाला मिळणारच. वाईट
कर्माचं वाईट फळ. त्याच्यामुळे चुकून सुद्धा करू कुणाशी निंदा नाही, कुणाला तुम्ही मानता फार अगदी जोर दाखवत होती, फार हुशार दाखवत होती. आता कशी अरे नका नका, उलट असं म्हणाली का कमी वाटतंय छान. पॉझिटिव्ह स्पीच शुड बी सोन्यासारखी वाणी बनवा. लोकांना वाटलं पाहिजे तुमच्याशी थांबून 2 शब्द बोलावं. सर्वात मोठं वरदान आहे ज्ञान आणि पाठ. मानवाला शक्य आहे, प्राण्यांना नाही. अप्रतिम वाणी पाहिजे, कुणाशीही बोलता छानच बोलणार. कामवाली पाहिजे असू दे, शिराला आतून शेतात असू का बस पुरे. काय काय वेळ बघ आता, बघ बघ किती वेळ बघ आता कडे स्वच्छ नाही केलं, अगर जरा थोडं साफ केलं की का. गोड बोला, गोड 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 गोड. दुसरी वाणी वापरायचीच नाही. 1 महिनाभर प्रयत्न. मी महिनाभर म्हणतीये कायमच करा, पण महिनाभर पहिले त्याला वळण लावायला होता प्रयत्न करा की 1 महिनाभर मी सगळ्यांशी छान बोलेन, सभ्य भाषेत बोलेन, लोकांना चांगलं वाटेल अशी मी बोलेन. नाहीतर काय साडी घेतली छान एवढं जुनी वाटतेय का, ती बिचारी घालून आली, तिला वाटते छान दिसते आपल्याला. अशी कोणत्याही मार्केट. मी एकदा प्रेमाने आमच्या काही जणींसाठी पीस घेऊन गेले होते 8-10. मला आवडलं घेतले. पहिला प्रश्न कुणीतरी पुचकेने काय विचारला का सेलमध्ये मिळाले दिसते. काही जरूर नाही, कशासाठी वाकडं बोलायचं, बोलूच नका वाकडं, सुंदरच बोलायला शिका. तो उगीच भेटणार नाही, असा तसाला भेटत नाही. त्याच्यामुळे खूप तपश्चर्या करावी लागते. वाणी गोड पाहिजे, वागणं गोड पाहिजे, सभ्य पाहिजे, बोलणं छान पाहिजे, मर्यादा पाहिजे. आज सगळे पंचमहाभूत आपल्याहून स्ट्रॉंग आहे. एक सुनामी आला की अर्ध जग खाली, इतकी स्ट्रॉंग येते. पण आपल्याला ते सारखे कमीपणा देत नाही. देत नाही आपल्याला कमीपणा. मी पेलेन का तुला, येतो तुझ्या अंगणात आणि बघ बरं सूर्य म्हणे मी पेलेन. वायू म्हणे लहान बाळ मी शिरतो तुझ्या नाकात, मग बघ. आणि बाकी पोरग विचारायला बोलायला. सांगण्याचं तात्पर्य हे एवढे पॉवरफुल जे इमॉर्टल आहेत, अमर ज्या विभूती आहेत ज्यांना देव म्हणतो आपण, ते सगळे आपल्याहून प्रचंड बलाढ्य आहे. पण ते त्यांचा आपल्यावर बलाढ्याचा उपयोग करत नाही. मुलगा आईहून मोठा होतो, स्ट्रॉंग होतो, पण आईला मारत नाही. असं पाहिजे आपलं वागणं. अप्रतिम वागणं करा. एक फार गोड गोष्ट सांगून थांबतो. एकदा कृष्णाला एका भक्ताने विचारलं, तेव्हा मला तू काही मागायचंय पण काय मागू कळत नाहीये, तू सांग मी काय मागू, काय देऊ शकतो. कृष्ण म्हणला बाबा 2 गोष्टी आहेत माझ्याकडे द्यायला.
एक माया आणि एक भक्ती. भक्त म्हणलं असं नको, मला नीट सांग, माया घेतली तर काय होईल आणि भक्ती घेतली तर काय होईल, दोन्ही काय फायदा आहे? पण दोन्ही आपल्याला नाच करायला लावतात. म्हणलं हो, म्हणजे मग मी कोणती घेऊ? तर म्हणलं तू जर माया घेतली तर तू जगात सगळ्या जगाच्या सगळ्या गोष्टींच्या आवडीच्या मागे नाचत राहशील. आणि तू जर भक्ती घेतली तर मी काय तुझ्या पुढे आणि मागे नाचत राहील. लक्षात ठेवा, सगळं तुमच्या फक्त वागण्यावर अवलंबून आहे. गोड बोला, गोड वागा, सज्जन राहा, चांगले राहा. काहीही फार तपश्चर्या करायची जरूर नाहीये. अजून एक विषय घेणार होते पण आज घेत नाही कारण ऑलरेडी वेळ झाला, 3.5 तास झाला, 1 तास. तर जर तुम्हाला हे असे आपण अगदी घातक तूप घाला, तेल घाला वगैरे हे जर करायचं नसेल तर दुसरा यज्ञ मग कसा करू देवा? घरी येणाऱ्या अतिथींशी प्रेमाने वागा. जितके तुम्ही अतिथींचं चांगलं बघाल तितके महायज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. तर आता हा वर्कशॉप घेणारे काय वाटतं, कसा वाटतो? छान आहे ना? मुलांना बेसिक व्हॅल्यूज घ्यायला बऱ्या वाटते. आता कोणता अक्रोध कोणाला घेता येईल? 1 महिन्याभर न रागवणं कोणाला जमेल? हात वर करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग गोड टेक केअर ऑफ दिस. 1 महिनाभर तुम्ही लोक जेवढ्यांनी हात वर केला रागवायचं नाही. आणि जर मोडलं गेलं तर का मोडलं गेलं आणि ते तुम्ही परत कसं रेक्टिफाय करू शकता. पहिल्या एका